जोरदार गाजतंय। याच प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला। या पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ क्लिप आणि महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा नाना पटोलेंनी केला। तसंच गोपनीय माहिती आणि महत्त्वाची कागदपत्र देशविरोधी शक्तींच्या हातात गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। दरम्यान या प्रकरणी सरकारच्या हाती कोणताही एफआयआर आलेला नाही अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याचं म्हणत सरकार गंभीर नसल्याची टीका नाना पटोलेंनी केली। महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष माझ्याजवळ। तेव्हा हनी ट्रॅप प्रकरणी नाना पटोलेंनी हा पेन ड्राईव्हचा बॉम्ब विधानसभेमध्ये फोडलेला होता। हनी ट्रॅपचं प्रकरण देखील गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेत आहे आणि या सगळ्या प्रकरणी सरकार हे गंभीर नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत। या हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मुवमेंटकडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात। काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये। अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे, सदनाला कळवलं पाहिजे। आणि मला असं वाटतं अशा हनी ट्रॅपमुळे एक सरकारी कामकाज असेल, कामकाजातील गुप्तता असेल, महत्त्वाच्या फाईल्स असतील, अशा सुद्धा बाहेर गेल्या अशा प्रकारची चर्चा आहे सभापती महोदय। आणि म्हणून जर अशा गोष्टी जर झालेल्या असतील तर मला असं वाटतं राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा हे योग्य नाही। याच्यातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार होत आहेत मोठ्या प्रमाणावर, कारण याच्यात ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये अशा प्रकारे चौकशी झाल्याचं कानावर आहे पोलिसांमार्फत। पेनड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं तर विरोधकांकडून सरकारच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला। सरकारने तातडीनं स्पष्टीकरण द्यावं आणि काय स्थिती आहे ती त्यांनी अवगत करावी। सगळे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि व्हिडिओ क्लिपच्याच माध्यमातून हे सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग झालेली आहे। सरकारकडे काही पुरावे नाहीत, मात्र तुमच्याकडे कुठून आले हा पण प्रश्न उपस्थित केला जातो। आमचं काही आम्हाला काही सरकारजवळच माहिती मिळते आणि आमच्याजवळ मिळणार नाही, सामान्य जनतेला माहिती आहे। प्रश्न असा राहिला की पुरावे जर का असतील तर तुम्ही देत का नाही शासनाकडे किंवा अध्यक्ष महोदयांकडे, फक्त निवेदनाची मागणी करताय। म्हणून मला वाटतं फक्त शासनाची बदनामी करण्यासाठी, सरकारची बदनामी करण्याकरता या अधिवेशनामध्ये विरोधकांना एकही मुद्द्यावरना तिथे म्हणजे आम्हाला विरोध करता आलेला नाही। 3 आठवड्यामध्ये विरोधकांच्याकडनं कुठल्याही आमच्या एकही गोष्टीवरती, निर्णयावरती त्यांना आक्षेप घेता आलेला नाही। जनसुरक्षा विधेयकाविरोधात कडक भूमिका का घेतली नाही असा परखड सवाल विचारत काँग्रेसनं पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय